पकडला हा झेल आणि आणखी एक विकेट, विकेट क्रमांक 2. सर एकंदरीत थोडीशी स्कटर गोलंदाजी आहे, स्विंग तिकडे करतात. हवेमध्ये हलकासा बॉल स्विंग केला जातोय आणि त्याचा बेनिफिट मात्र गोलंदाजाला आणि संपूर्ण टीमला मात्र भेटला जातोय. अशातच एक प्रॉपर मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन घडवणं थोडंसं मुश्किल इथे मात्र जात असताना पाहायला मिळेल. यावेळेला काय घडलंय, काय जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कारण अगदी असं वाटलं होतं की कुठे ना कुठेतरी थोडासा इम्पॅक्ट बॉल डाबल स्टिक कसा बाहेर बॉल गेलेला आहे. पंच आपल्याकडे बोलतात आणि व्हाईट बॉलचा इशारा. कारण बॉल ॲक्युरसी इतकी चांगली होती ना, तुमच्याकडे पारदर्शक असणं गरजेचं आहे. ॲक्युरसी फार चांगली होती परंतु थोडीशी लाईन कारण खराब राहिली. डाबल स्टिकच्या बाहेर एकदा जर का बॉल गेला ना तर पंच आपल्याकडे बोलतात. नो डाऊट फार अगदी क्रिकेटच्या पटलावर नेहमी ज्यांनी डिसिप्लिन चांगलं ठेवलेलं आहे, चांगलं शिस्तबद्ध संघ म्हणून ज्या संघाची ओळख नेहमी राहिलेली आहे तो गावदी वालशिंद हे हा संघ. यावेळी देखील पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मित्रमध्ये 2 विकेट गेलेत, 2 सफलता प्राप्त झाल्या आणि धावा ज्या आहेत त्या फक्त स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. 7 धावा लागलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी राहिली. मागील मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये 20 धावा या पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या मॅचमध्ये स्कर वेल आणि खेल कधी बदलेल अजिबात सांगता येत नसतं आपल्याला. आणि अशा परिस्थितीमध्ये डावाला कलाटणी जर का द्यायची असेल तर मात्र दोन्ही फलंदाजांवर फार एक मोठी जबाबदारी असेल. जय शिवाजी अनगाव संघाचे संदेश आणि जितेंद्र तर टॉप ऑर्डर करण्याकरता गेलेला आहे. संदेशने मागील मॅचमध्ये देखील बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते. मागील मॅचमध्ये शुभम हिरो राहिला होता, त्याचं येणं बाकी असेल. म्हणजे 12 चेंडूंचा तुमच्याकडे खेळ जो बाकी आहे ना, त्या 12 चेंडूमध्ये मित्रमध्ये 30+ धावा जर का स्कोर बोर्डवर जॉईन झाल्या ना तर मात्र अगदी मॅच चांगली बनेल. या बॉलला शॉर्ट ऑफ लेन्थचा बॉल होता. एका जागेवरून खेळायचा प्रयत्न केला होता. बॅटचा टो अगोदर ओपन केला, स्लोवर लाईनचा बॉल आला आणि त्याच्यानंतर मात्र जसा बॉल पडला ना तसा मात्र हलकासा लेग कटर बॉल पाहायला मिळाला आणि एस्टेरेशी दीपक धेंडे यांनी कुठल्याही प्रकारे चुकी केली नाही आहे आणि पकडला जेल आणि संदेश यांना देखील जावं लागेल पॅबलिनच्या रस्त्याला. किशोर स्मडवी इन्याडे क्रमांक 5 वरती गेलेत. ड्रॉप सीनमध्ये गेले. डावाला सांभाळावं लागेल, सावरावं लागेल. भरपूर चांगला अनुभव आहे. रोहित वालशिंचा टायगर हिटमॅन पुणे शेता बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला पुणे शेता बॉल हवेमध्ये आहे कारण कॅच तर तिकडे ड्रॉप झाली आणि रनआउटची संधी देखील निर्माण झाली होती. कारण 2 संधी आल्या होत्या. तर जशी बॅटची काढा घेतली साई बनगा फिल्डर आहेत 5 स्लिपला. कारण दीपक धेंडे यांच्या जवळपास वरून बॅटला जसा ट्रॅक बॉल झाला ना आणि त्याच्यानंतर मात्र 5 स्लिपला बॉल गेला, हातामध्ये विसावला, कॅच ड्रॉप झाली. रन आऊटची सुद्धा संधी होती परंतु डायरेक्ट निशाण साधण्याचा प्रयत्न केला होता आणि निशाणा लागला नाही आणि अशातच मात्र 2 धावा पळून काढलेल्या आहेत. जबरदस्त गोलंदाजी. यावेळेला फुलटॉस बॉल आहे. मिस टाइम फटका बॉल पुणे शेत हवेमध्ये आहे. कारण ज्यावेळेला एखादा फटका तुम्ही ग्लान्स करताना त्यावेळेला टायमिंग, टेक्निक, टेम्परमेंट
या सगळ्या गोष्टींची अगदी परिपूर्ण परिपाक होऊन ज्यावेळेला तुम्ही फटका ग्लान्स करता ना त्यावेळेला निश्चितच जास्त धाबा मिळतात. परंतु या वेळेला फुलटॉस बॉल परंतु पकडला जाईल आणि आणखी एक विकेट. मित्र म्हणे फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल हवा तसा फायदा घेऊ शकला नाही आहे आणि त्याच्यानंतर नवीन फलंदाज शुभम यावेळेला पुणे शेदा मिस्टॅम्प फटका आहे. बॉल हवेमध्ये गणेश बांगट तिकडे फिल्डर आहेत मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पकडला हा चांगला झेल आणि आणखी एक विकेटचं पतन. आणखी एक धक्का बसला जय शिवाजी अनगाव या संघाला. कारण अगदी स्पिंगच्या विरोधामध्ये खेळणं थोडंसं कठीण जातं हे नेहमी आपण बघितलेलं आहे. जसा बॉल पडल्याच्या नंतर मात्र हलकासा लेग कटर बॉल त्याच्यामध्ये थोडीशी गतीची कमतरता म्हणजे त्याचा पूर्णपणे बेनिफिट जो आहे ना तो गोलंदाजाला मिळतोय आणि यासाठी फार प्रयत्न देखील करावे लागत असतात. जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक राहिलं आतापर्यंत गावदेवी वालशिन ए त्या संघाच्या वतीने यावेळी देखील फुलटॉस बॉल स्लॉग स्पीड करण्याचा प्रयत्न केला होता आणि जसा बॉल फ्लॅश पॅडवर आदळला ना तसा मात्र हाव इज दॅट क्वेश्चन मार्क तिकडे जरूर विचारला परंतु उजवा स्टिकच्या बाहेर. अनाउन्समेंट केलेलं दोन्ही कर्णधारांना सूचित केलं होतं 4 ओव्हर शेवटचं षटक असेल. पहिले षटक आपण बघितलं विनोद गुलाब त्याने हाताळलं 7 धावा दिल्या. रोहितने 4 धावा खर्च केल्या त्याने देखील 3 विकेट घेतल्या. त्यानंतर मात्र भूषण यंगस्टर आहे किंवा खेळाडूंना प्रामुख्याने पुढे कसं घ्यायचं याकरता देखील अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहन नेहमीच दिलेला आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा बॉल परंतु वेग देखील आहे आणि हलकासा एक्सपेडिशन बाउन्स पाहायला मिळाला आहे. जसा बॉल पडलाय त्याच्यानंतर एक्स्ट्रा बॉम्ब्स पाहायला मिळाला आणि संलग्न बॉल एसटी रक्षकांच्या हातखंडामध्ये विसावला आणि डॉट डिलिव्हरीच पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाने आज मात्र कामगिरी फार चोखपणे पार पाडली. भूषण पागी राईटम ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळी देखील पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न क्रॉस झाले खेळले लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल 4 धावांकरता 4 चौकार.
सर एक्झॅक्ट जर आपण बघितलं तर जसं गोलंदाज पहिला बॉल देखील एक्सपेक्टेशन हलकाचा बाउंड दिला होता, त्याच्यानंतर दुसरा बॉल देखील आपण बघितला आपण टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु जागा ओळखली निर्माण केली. कारण दोन्ही फलंदाजांचा जो प्रयत्न आहे ना तो कुठे ना कुठेतरी जवळपास 25पेक्षा अधिक धावा या स्कोर बोर्डवर कसे जॉईन करता येतील त्याकरिता प्रयत्न करणं गरजेचं असेल. हा प्रयत्न करावा लागेल कारण धावा कमी लागलेल्या आहेत. जवळपास आतापर्यंत धावा स्कोर बोर्डवर फक्त आणि फक्त 15 धाव फलकावर लागलेला आहेत. टॉप 1 नंबरच्या स्थानावर आमचा संघ का 2024-2025 मध्ये या संघाने कमालीचं प्रदर्शन केलंय आणि म्हणूनच फार मेहनत ही नेहमीच आपण त्यांच्या वतीने पाहिलेली गोलंदाजीमध्ये चिकाडी धाड संयमी खेळ आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटला जेवढा आपण रिस्पेक्ट देतोय ना आणि जेवढा क्रिकेटला आपण रिस्पेक्ट दिला तेवढा आपला संघ निश्चितच पुढे येतोय हे देखील आपण नेहमी पाहिलेलं आहे. कारण गोलंदाजीचं तारणहार, त्याच्यानंतर मात्र बॅटिंगमध्ये पुढे प्रोत्साहन आणि त्याच्यानंतर संपूर्ण गावाचा प्रतिसाद या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात ना त्यावेळेला आपला संघ देखील चांगली कामगिरी करत असतो हे नेहमी आपण अनुभवलं आहे. परंतु ज्या वेळेला बॅटिंगमध्ये जात असत त्यावेळेला खास करून रोहित तिलिवरे हा अगदी कमी वयाचा खेळाडू ज्या वेळेला खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये त्याने पाऊल ठेवलं आणि पाऊल ठेवल्याच्या नंतर या खेळाडूने इतकं आकर्षित केलं की मात्र जसं जसं मात्र पुढे खेळत गेला त्याच्यानंतर ज्युनियर टीममध्ये देखील भिवंडी सिटी ओपनमध्ये ज्युनियर टीममध्ये खेळायला लागला आणि अशा प्रकारे स्वतःची छाप आणि स्वतःची ओळख मात्र फार वेगळी त्याने देखील केली. म्हणजे कमी वेळेमध्ये फार मोठं यश त्या खेळाडूकडे आलेलं आहे. फार अगदी मेहनत आणि मेहनतीने कटाक्षपणे मैदानाच्या आतमध्ये ठाण कसा मांडावा त्याकरता त्याच्याकडे सातत्य फार चांगलं आहे. 19 धावा स्कोर बरोबर जॉईन झालेले आहेत. उर्वरित जे बॉल बाकी आहेत शेवटचा बॉल असेल आणि शेवटचा वन बाउन्स चा देखील इशारा पंचाच्या वतीने दिलेला आहे. शेवटचा बॉल अशी शेवटच्या बॉलवर जर का एखादा बिग ब्लास्ट बिग हिट जर का येतोय तर निश्चितच एक चांगली टोटल समाधानकारक बनेल आणि त्याकरता प्रयत्न देखील करावा लागेल. गेली कित्येक वर्ष झाली टेनिस बॉल क्रिकेट आपल्या संघाला जय शिवाजी अनगाव कसा एकमेव संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खेळला जाणारा संघ आणि या संघाला खऱ्या अर्थाने उभारणी देण्याचं काम आणि त्यानंतर दुसरा विकेट देखील प्राप्त केला. झाला फार चांगला प्रयत्न तिकडे अष्टरक्षक किशोर मडवी यांच्या वतीने, परंतु त्यापेक्षा जास्त हाईट पॉलने देखील घेतली, बॅटची घडा घेतली होती आणि त्या अगदी तिकडे लॉंग लेग आणि स्टॉप लॉंग ते क्षेत्र आहे थोडंसं खाली स्वरूपाचं आहे. जर का तिकडे बॉल एकदा फिल्डरच्या हातामधून निसटला ना की मात्र थांबणार नाही आहे. तर थोडंशा अगदी खालोवर स्वरूपाचं तिकडे मैदान आहे. परंतु जी मेहनत आणि त्याच्यानंतर मात्र संपूर्ण मैदानाचं सपाटीकरण ग्रास कटिंग आणि त्याच्यानंतर मैदान सपाटीकरण कसं करावं आणि इतक्या कमी वेळेमध्ये मैदान उपलब्ध करून पाटा पिच बनवली आणि जबरदस्त एक अवधी स्पोर्ट लोपे या संघाच्या वतीने देखील सर्व जे खेळाडूंकरता दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्या वतीने देखील फार चांगलं सहकार्य हे दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतं. परंतु यावेळेला जवळपास इंडिया क्रमांक 4 वरती दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. विनीत स्कोर आलेत परंतु दीपक धिंडेचा जर आपण विचार केला तर हा देखील पहिल्यांदा फार अगदी चिकाटे असलेले खेळाडू आहे. कारण नेहमी त्याने देखील आपण आपल्या संघाला कारण तारणहारची भूमिका नेहमीच त्यांनी साकारलेली आहे जबरदस्त. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी होणं अपेक्षित आहे ना ती गोलंदाजी देखील आत्तापर्यंत साकारली आशिषने. सलगचे 2 विकेट त्याच्यानंतर मात्र 2 चेंडूमध्ये 2 धावा आलेल्या आहेत. टार्गेट फार कमी आहे. जरी सुद्धा 20 धावांचं लक्ष्य असलं ना तरी देखील इथनं पुढे ज्या प्रकारे गेम प्लॅनिंग आणि संघाला अगदी मोटिवेट कसं करावं जे पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे ना ते फार निर्णायक असेल जय शिवाजी अनगाव संघाकरिता. या वेळेला कसा अगदी बेट फॉर वॉच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. थोडासा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. विनीतने जसा बॉल आलाय ना तसा मात्र हलकासा ऑनसाईडला दिशा देण्याचा प्रयत्न केला परंतु शॉर्ट मिडॉनला तिकडे फिल्डर आहेत योगेश आहेत आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं फक्त आणि फक्त एक सिंगल आली आणि सिंगलने धावफलक आहेत 3 या धाव संख्येवर पोहोचलेला आहे. अजूनही 17 धावांची गरज असेल
जवळपास पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक शेवटचा बॉल बाकी आहे. दीपक ऑन स्ट्राईकला आहे. कारण ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये जातोय त्या वेळेला मात्र संकट मोचकची भूमिका त्या खेळाडूंनी निभावली. परंतु गतवर्षी तुम्ही काय केलं, गेल्या सीझनमध्ये तुम्ही काय केलं, काय घडवलं, यापेक्षा चालू वर्तमान कालामध्ये तुम्हाला काय घडवायचं आहे याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. या वेळेला जागा बनवली, पूल केलाय आणि जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. 4 काय जबरदस्त अंतिम बॉल, थोडीशी लाईन चुकीची पाहायला मिळाली आणि जसा बॉल पडला जागा बनवली. फेवरेट झोन आहे दीपक धेंडे यांचा आणि तो फेवरेट स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला. चौकारच्या साह्याने धावसंख्या देखील पुढे गेली 7 धावा. म्हणजे जी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती ना जय शिवाजी आणगाव संघाची, 7 धावा लागल्या होत्या, 2 विकेट गेले होते आणि ती सेम टायटल इथे आई गावदेवी वालशिन त्या संघाच्या बाजूने सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आशिष त्याने देखील फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट गेले. शेवटचा बॉल थोडासा चुकीचा हाताळला. म्हणजे एखादी चुकी आपल्या निश्चित आपण नेहमी पाहिलेला आहे की पराभवाच्या दिशेने आपल्याला घेऊन जात असते. परंतु इथे जसा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा बॉल हाताळला, जागा बनवली, उजवा स्टिकला मेंटेन केलं आणि त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे क्रॉस द लाईन खेळले दीपक. कारण मगाशी देखील उल्लेख केला की तारणारा खेळाडू आहे, त्यांच्याकडे फार मोटिवेट आहे, संघाचा अगदी तारणारा खेळाडू दीपक आहे. रोहित साई हे 2 फलंदाज बाद झाल्याच्या नंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी घ्यायची आहे. या वेळेला सुद्धा फटका तर चांगला आहे, परंतु फिल्डर आहे. लॉंग ऑन सनी मिडॉनच्या मध्ये फटका खेळले, फुलटॉस बॉल होता आणि फिल्डर शुभम पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मात्र एक सिंगल धावाली, सिंगलने आणि तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे भीमर करिता आणि रेफर गेले तिसऱ्या पंचांकडे. प्लीज तिसरे पंच आपण चेक करून योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तर एक्झॅक्ट फुल डिलिव्हरीच पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र लगेच पंचाने देखील तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. आपण भीमर करिता हा रिव्ह्यू सोपवलेला आहे. फेर डिलिव्हरी आहे, चांगला बॉल आहे. 1-1 धाव, 1-1 बॉल, 1-1 विकेट, 1-1 धाव महत्त्वपूर्ण ज्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून एका धावेचं महत्त्व काय की एका धावेने पराभूत झालेल्या संघाला जाऊन विचारा की ते एका धावेची किंमत काय. या वेळेला असल्यावर लाईनमध्ये फटका खेळलेत काय जबरदस्त, अगदी क्लास, अगदी फक्त आणि फक्त प्लेसमेंट कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला डीप कव्हरमध्ये, अगदी जबरदस्त हलूवरपणे फक्त आणि फक्त दिशा दिली. कारण दीपक धेंडे यांना देखील माहिती आहे की आपल्याकडे धावा कमी आहे, धावांचा पाठलाग जो करायचा आहे त्या धावा अपेक्षित कमी आहे आणि अशातच विकेट टिकवून ठेवणं एक महत्त्वपूर्ण भूमिका तो साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण संलग्न हलूवरपणे अगदी डीप कव्हरमध्ये ते खेळलेत आणि त्याच्यानंतर लगेच कॉलबॅक बघा किती चांगला होता की 2 धावा मेंटेन केल्या आणि 2 धावांनी स्कोरबोर्ड जाते पुढे. म्हणजे एकंदरीत धावा ज्या आहेत त्या स्कोर कार्डवर लागल्या जाते 10 धावा. अजूनही जवळपास 9 चेंडूंचा खेळ हा बाकी असेल आणि 9 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. म्हणजे जवळपास रन बॉल टू इक्वेशन कमी धावा असतात ना त्यावर देखील प्रेशर असतो. back to back second delivery is dot. कारण जिथे राऊत हा खेळाडू देखील गेल्या वर्षी कुठेतरी थोडासा पिछाडीवर गेला होता, यावेळेला मात्र कमबॅक केलं, पुनरागमन केलं आपल्या टीम मध्ये. परंतु पुनरागमन झाल्याच्या नंतर टीमला मदत किती होते पहा. यावेळेला देखील फटका तर चांगला आहे, फिल्डिंगला अजाबाब, पैकी मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली, फार रिस्क घेतली होती. उत्तमेश तिकडे कव्हर्स मध्ये आहेत कारण ॲक्युरेट थ्रो जर का झाला असताना तर कदाचित रन
आवडची संधी फार मोठी चालून आली होती आणि दीपक दिंडे मात्र अगदी चिकाटी धरून खेळपट्टीवर आहे. जरी सुद्धा डॉट बॉल झाला तरी त्याला देखील माहिती आहे की इथे धाबा कमी आहेत आणि अशा पद्धती माझं क्रीजवर राहणं हे गरजेचं आहे. एक सिंगल धाव तर मिळाली. 11 रन. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल ड्राय केला. फिल्डर आहेत शिव बांबडे कुठल्या प्रकारे चूक केली नाहीये. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये पकडला हा झेल. आणखी एक विकेटचं पतन. येणारे बॉल 6 बाकी आणि 6 बॉलमध्ये धाबांची गरज असेल ती फक्त आणि फक्त 9. अगदी बघा छोटी टोटल देखील असं वाटतं की कुठेतरी एखाद्या पर्वतासारखे आहे आणि हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. कारण जरी सुद्धा छोटी टोटल असली आमच्याकडे धावा कमी असल्या तरी सुद्धा मात्र आम्ही मॅच सोडणार नाही. ही ठाणपणे भूमिका मांडली आणि येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये धाबांची गरज आहे ती 9. जबरदस्त प्रतिम मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. रफ अँड टफ मॅच. कधीही कुठल्याही क्षणाला मात्र निश्चितच पलटावर करण्याची क्षमता ताकद या दोन्ही संघाकडे आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. विनोद खुलात गेलेत. तर अगदी जर आपण बघितलं तर 9 चेंडू बाकी होते. 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना 3 चेंडूमध्ये 1 विकेट आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 सिंगल धाव आली आणि त्याच्यानंतर मात्र ज्यावेळेला जय वाघोबा स्पोर्ट्स लॅब आणि त्या मैदानावर जर आपण बघितला तर मालिकावीरचा पुरस्कार दीपक धेंडे यांच्या नावावर राहिला होता. लाभच्या मैदानावर 85 धावा ते देखील 35 बॉलमध्ये कारण कुठून काढले होते दीपक धेंडेनं. परंतु आज कुठे ना कुठेतरी संघाला गरज आहे की येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये धावांची गरज असेल 9. संदेश मागील मॅचमध्ये महागडा साबित ठरलाय परंतु पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास ठेवला. संपूर्ण टीमने गोलंदाजी करणे सज्ज झाला. आपल्याकडे धावा कमी आहेत. एक धाव आपल्याला महत्त्वाची का आहे. एक धाव आपल्याला महत्त्वपूर्ण का आहे. कारण ज्या वेळेला परीक्षेमध्ये विद्यार्थी ज्या वेळेला परीक्षेला बसतोय रिझल्ट आला की मात्र एका मार्क्सने जो विद्यार्थी नापास झालेला आहे ना त्या विद्यार्थ्याला जाऊन विचारा की ते एका मार्क्सची किंमत काय. राजकीय क्षेत्रामध्ये एखादा उमेदवार एका वोटिंग मुली जो पराभूत झालेला आहे ना त्यांना जाऊन विचारा की ते एका वोटिंगची किंमत काय आणि त्याच्यानंतर क्रिकेटच्या परिपूर्ण क्षेत्रामध्ये एका धावेने पराभूत झालेल्या संघाला जाऊन विचारा की ते एका धावेची किंमत काय. हा देखील बॉल अगदी भरपूर उजवा स्टिकच्या बाहेर. कारण अगदी पूर्णपणे थोडंसं निराश खेळाडू हताश होताना आपल्याला पाहायला मिळते. संदेशकडे जबाबदारी दिली कारण 2 गोलंदाजांनी कमावलंय ते आतापर्यंत संदेशने गमावलं असंच मी तर म्हणेन. कारण येणारे बॉल 6 आणि त्याच्यानंतर मात्र थोडंसं इक्वेशन सोपं करून ठेवलं संदेशनं. 2 धावा एक्स्ट्रा त्या खर्च केलेल्या आहेत. यावेळेला हा देखील बॉल पाहावं लागेल. लाईन लेंथ लाईन अगदी पूर्णपणे हा त्याचा प्रयत्न कधीपासून होता कारण उजवा स्टिकला लाईन मेंटेन करेन आणि अशातच परफेक्टली व्हाईट यॉर्कर स्लिंग लाईन वरून हा बॉल रिलीज झाला एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये डिलिव्हरी. म्हणजे एकंदरीत येणारे बॉल 5 बॉलमध्ये अजूनही 7 धावांची गरज आहे. 5 बॉल 7 ची गरज देखील जर आपण बघितला बॉल तर फार चांगला बॉल हाताळलाय. पुणे शेतात चांगलं कमबॅक केलंय. 2 बॉल डाऊन हाताळले आणि 2 बॉल सुरुवातीचे मात्र वाईट हाताळले आणि त्याच्यानंतर कमबॅक पहा. आता मात्र इथे हृदयाची ठोके वाढवत आहेत. काय घडेल या मॅच मध्ये. येणारे बॉल 4 आणि त्याच्यानंतर मात्र 7 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना काय घडेल. यावेळेला मात्र फटका चांगला आहे कारण अगदी पॉइंटला फिल्डर आहेत.
कारण कुठल्याही प्रकारे तिकडे धाव घेण्याचा दुसरा प्रयत्न देखील केला नाही आहे आणि त्याच्यानंतर मात्र इथे दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न चालू आहे. कॉल बॅक नाही आहे आणि रनआउटच्या रूपाने विनोद खुलाद एकही बॉल न खेळता जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट. पुन्हा एकदा मॅच मात्र दोन्ही संघांकरता ऑन आहे. कारण कधी केव्हा काही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे अनसर्टनली गेम आहे. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. कधी केव्हा काय घडेल हे मात्र अजिबात आपल्याला सांगता येत नसतं. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये जर आपण बघितलं ना तर अगदी कमी टोटल असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली झाली. 2 षटकं मात्र जबरदस्त राहिलेले आहेत. जय शिवाजी अनगाव संघाच्या बाजूने येणार एक 6 बॉल आणि 9 धावांची गरज असताना 2 बॉल सर्वाधिक वाईट गेले. त्याच्यानंतर मात्र सलगचे 2 बॉल डॉट गेलेत. 6 धावांची आवश्यकता असेल. हा देखील बॉल भरपूर उजवा एस्ट्याच्या बाहेर आहे. कारण आतापर्यंत संदेशने 3 धावा तर एक्स्ट्रा खर्च केलेला आहे. 2 बॉल जरी सुद्धा डॉट हाताळले म्हणजे एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्च केले जातात. म्हणजे येणारे 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. काय घडेल कुठला संघ इथे कारण कंटिन्यू विजयाचा रथ चालू ठेवेल. दाबलेला फटका चांगला आहे. फिल्डर आहे आशिष. लॉंग ऑफ मिड ऑफ द क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर फक्त आणि फक्त सिंगल आली. म्हणजे शेवटच्या बॉलपर्यंत हा रंगणार ठरला नो डाऊट. कारण 4था बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या 4थ्या बॉलवर देखील एक सिंगल आली. म्हणजे सिंगलने स्कोर कार्ड आहे जाईल पुढे 16. 2 चेंडूंनी 4 धावांची गरज. परंतु नवीन बॅटर आलाय हा देखील एक दबाव असेल. परंतु स्ट्राईक रोटेट होणं देखील गरजेचं होतं. एखाद्या सुरुवातीची विकेट पहा रोहित तेलेवरे जसा बाद झालाय. 20 धावांचं टार्गेट असतं नाकी न आले. परंतु शेवटच्या बॉलपर्यंत कारण पुन्हा एकदा बॉल क्रमांक 5 यावेळेला हा देखील बॉल डॉट डिलिव्हरीज. सुबह क्या बात आहे. शेवटच्या बॉल पर्यंत इथे मात्र मॅच ऑन होत असताना पाहायला मिळाली. तिकडे मात्र 20 धावाची गरज असताना आई गावदेवी वाशिम संघाचे पाठीराखे आहेत ना ते मात्र निराश झाले. त्याच्यानंतर मात्र एका बाजूला यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनगा गावामध्ये जे मॅच बघत असतील ना ते निश्चितच शेवटचा बॉल इथे घडेल काय परंतु खुश झाले असतील. कारण 20 धावांची कमी टोटल असताना कारण 20 धावा थांबवणं तो संघ देखील गावदेवी वाशिम संघाच्या समोर 20 धावा थांबवणं सोपी गोष्ट नव्हती. शेवटचा बॉल शेवटच्या बॉलमध्ये एका बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. शेवटच्या बॉलमध्ये लपलंय काय घडतंय काय बिघडतंय काय. यावेळेला मात्र हा बॉल काय घडलंय पंचांकडे लक्ष लागलं. यास ओव्हर बॉल आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन पहा. कारण ही मॅच फार क्लोज काउंटरला गेली होती. कारण शेवटच्या एका बॉलमध्ये 4 धावांची गरज असताना 20 धावा हा देखील एक कारनामा घडलेला आहे. कारण फक्त आणि फक्त 18 बॉल 20 धावांची गरज असताना इथे मात्र पराभवाला सामोर जावं लागले आणि गावदेवी वाशिंदे संघाला. कारण होत्याचं नव्हतं म्हणून क्रिकेटचा खेळ आहे. वेल आणि खेळ कधी बदलेल अजिबात सांगता येत नाही. परंतु गोलंदाजी काय सुपर राहिली आणि खास करून मित्र म्हणजे सेकंड ओव्हरचा स्पेल राहिला ना खास करून जितेंद्र राऊत त्याने देखील काय स्पेल फेकला होता. फक्त आणि फक्त त्याने 4 धावा दिल्या. त्याच्यानंतर मात्र संदेशाला 3 धावा एक्स्ट्रा खर्च केला. म्हणजे 6 बॉलमध्ये फक्त 6 धावा बनवायच्या होत्या आणि त्या झाल्या नाहीत. हा देखील एक रेकॉर्ड्स मात्र प्रस्थापित आजच्या दिवसामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. हार्ड लक आई गावदेवी वाशिंदे. अभिनंदन. जय शिवाजी अनगाव. कारण मॅन ऑफ द मॅच करण्याकरता तिन्ही गोलंदाज पात्र आहे नो डाऊट. परंतु ज्याने खऱ्या अर्थाने
यस, या 19 धावांमध्ये ज्याच्या बॅटमधून 9 धावा आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये सेकंड ओव्हरचा स्पेल जो होता त्यामध्ये फक्त आणि फक्त 4